पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीने भवानीपेठ येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. उन्हाळ्यात निर्माण झालेल्या रक्तटंचाईची गरज लक्षात घेऊन आयोजित या शिबिरात तब्बल 304 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. अक्षय ब्लड बँकेच्या सहकार्याने सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत शिबिर पार पडले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक अमोलबापू शिंदे, चेतन नरोटे, भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, बिज्जू प्रधाने, प्रथमेश कोटे, माजी सभागृह नेते सुरेश पाटील, बाबूराव जमादार, नागनाथ कोळेकर आदी उपस्थित होते. डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे म्हणाले, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी समाजसेवा, लोककल्याण आणि न्यायप्रिय प्रशासनाचा आदर्श घालून दिला. त्यांच्या विचारातून प्रेरणा घेत समाजोपयोगी उपक्रम राबवणे हीच खरी जयंती साजरी करण्याची पद्धत आहे. सध्या रक्तदान ही काळाची मोठी गरज बनली आहे. माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी युवकांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती आज बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीनं भवानीपेठ कोंबडीवस्ती या भागातील सर्व युवा सेना आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आलेलं आहे. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असल्याने दरवर्षी गेल्या 30-35 वर्षापासून आम्ही या ठिकाणी पुण्यतिथी जयंती साजरी करत आहे. त्यामध्ये रक्तदान शिबिर दरवर्षी या ठिकाणी घेतला जातो. गेल्या वर्षी 300वी जयंती असल्याने 300 ठिकाणी 321 रक्तदात्यांनी रक्तदान केलेत. आता जवळजवळ 250 रक्तदान झालेले आहेत. अजून थोडेफार होण्याची शक्यता आहे. सालाबादाप्रमाणे दरवर्षी खाऊ वाटप, जेवण वाटप, या ठिकाणी अन्नदान वगैरे केला जातो. वह्या, पुस्तक वाटप, साड्या वाटप, अनेक विविध विक्रम या ठिकाणी केलेले आहेत. त्याचप्रमाणे या भागातील नागरिकांनी आज चांगल्या काम केल्यामुळं त्या ठिकाणचे कुठलेही सामाजिक कार्य असू दे आणि चांगल्या पद्धतीनं पार पाडण्यासाठी सर्व भवानीपेठचे भक्तगण या ठिकाणी येतात. त्यामुळं अहिल्यादेवीचा या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्या होळकरांची जयंती, त्यानिमित्त घोंगडी भागामध्ये या भागाचे सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, जे शिवसेनेचे यावर्षीचे उमेदवार सुरेश अण्णा पाटील यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये अहिल्यादेवींची जयंती साजरी करत आहेत. त्यामध्ये रक्तदान शिबिराचा एक चांगला कार्यक्रम गेले अनेक वर्ष ते सातत्याने राबवतात. राजकारणात यश अपयश येत असतं, पण आपल्यातला असलेला सामाजिक कार्यकर्ता हा संपला नाही पाहिजे या उद्दिष्टानं या भागात जे काम त्यांनी याआधी उभं केलं होतं ते यापुढं सुद्धा अशाच पद्धतीनं ते चालू ठेवावं अशा शुभेच्छा देतो. राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा राज्यकारभार भारताला नाही तर जगाला अभिप्रेत आहे. एवढं मोठं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे. सुरेशांना तुम्हाला खरंच मी शुभेच्छा देताना खूप मनापासून शुभेच्छा देतो. याचं कारण असं आहे, शरीराने जरी तुम्ही काही वेळेस अडचणीत आला असलात तरी मनाने अण्णा आमचे कुठेही खचले नाहीत. खऱ्या अर्थानं तुम्ही अनेक लोकांसाठी प्रेरणा म्हणून या भागात काम केलेलं आहे. अनेक रुग्णांना खास करून जे अशा मोठ्या व्याधी झाल्यानंतर खचून जातात बेडवर एकदा गेल्यानंतर, पण आमचा अण्णा 1 वर्ष दवाखान्यात राहिले, पण त्यानंतर येऊन पुन्हा योद्धा म्हणून या भागाचं नेतृत्व करण्यासाठी सगळ्यांसाठी उभे राहिले. यातच खऱ्या अर्थानं राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी दिलेली शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आपल्या सगळ्यांमध्ये अंगीकृत आहे असं मला वाटतंय. सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोंगडी या ठिकाणी बिरुदेव देवस्थानच्या वतीनं व सुरेश अण्णा मित्र परिवार व त्यांचे चिरंजीव बिपिन मित्र परिवारातर्फे सालाबादप्रमाणे यावर्षी देखील अहिल्यादेवी जयंती 103 वर्ष अहिल्यादेवी यांची जयंतीनिमित्त आज या ठिकाणी भव्य असं रक्तदान 301 जयंती निमित्त या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिर आज होत आहे. गेल्या वर्षी 324 लोकांनी या ठिकाणी रक्तदान दिलं होतं.
रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि एक पवित्र काम सुरेश पाटील मित्र परिवाराकडनं होतं आहे. आम्हाला आनंद आहे. ज्यास आम्ही नगरसेवक होतो दोघं, जवळपास 35 ते 40 वर्ष झालं या भागामध्ये अहिल्यादेवीचा जागर असेल, अहिल्यादेवीचे विचार असेल. सुरेशांना हे अतिशय जोरदार अहिल्यादेवीचा उत्सव करतात. त्या काळामध्ये ह्या बाजूला सुरेशांना मध्यवर्तीमध्ये आमचे शिवाजी महाराज पिसे, भारत बन्ने, त्या पलीकडं अर्जुन भीम असे 5-6 मंडळ होते. पण बघता बघता सोलापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आज 200-250 मंडळाची स्थापना झाली आहे. आणि बघताय की एक संघटना एकत्र आल्यावर पुण्यश्लोक राजरत्न अहिल्या होळकर विद्यापीठाला नामांतर करताना हा लढा उभारला. त्यामुळं विद्यापीठाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींचं नाव मिळालं. हे केवळ संघटना एकत्र राहणं हे शक्य होत आहे. सुरेशांना व त्यांच्या सर्व मित्र परिवाराला एक मनापासून शुभेच्छा देतो की कधी खंड पडला नाही. अनेक वर्ष रक्तदान शिबिर या ठिकाणी चालतं आहे आणि ह्याचा खऱ्या अर्थाने उपयोग गोरगरिबांना होतं आहे. जे रक्तदान आहे ते श्रेष्ठ दान आहे आणि यांच्या माध्यमातून हे सेवा अखंड अशी चालू राहावं ही या ठिकाणी अहिल्यादेवी प्रार्थना करतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त आज इकडे भवानीपेठ घोंगडे वस्तीमध्ये संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. याचे संयोजक आमचे माजी नगरसेवक सुरेशांना पाटील, त्यांचे सर्व कार्यकर्ते सहकारी यांच्या वतीने या भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. अहिल्यादेवींचा वारसा घेत अहिल्यादेवींनी त्यांच्या काळामध्ये जे लोकोपयोगी कार्य केलेलं आहे ते 301 वर्ष झाली तरीही आजही आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहे. अहिल्यादेवींनी फक्त राजमाता नव्हत्या, त्या संपूर्ण देशामध्ये म्हणजे अगदी दिल्लीपासून ते खाली कन्याकुमारीपर्यंत म्हटलं तर वावगं होणार नाही. त्यांचा जन्म इंदोरला झाला. इंदोरमध्ये एक मोठं स्मारक शासनाने त्यांचं केलेलं आहे. त्या ठिकाणी अहिल्यादेवींचा मोठा भव्य पुतळा आहे आणि अहिल्यादेवींच्या सगळ्या वस्तू त्यांच्या राजवाड्यामध्ये आजही तशा स्थितीमध्ये छान ठेवलेल्या आहे. तिथे रोज 1000 लिंगांची पूजा अहिल्यादेवी जसं करत होत्या तशी केली जाते. अतिशय सुंदर असं स्मारक आहे. सोलापूर शहरामध्ये पण त्यांच्या नावाने आपल्या सोलापूरकरांनी विद्यापीठाची उभारणी केलेली आहे आणि या विद्यापीठामध्ये पण भव्य असं अहिल्यादेवींचं स्मारक चांगल्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे. आज त्यांच्या 301व्या जयंतीच्या निमित्ताने त्याचं औचित्य साधून हे इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून आणि मोठं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. अहिल्यादेवींनी जे लोकोपयोगी कार्य केलेलं आहे त्यांचा वारसा चालू ठेवण्यासाठी या मंडळाला मी शतशः धन्यवाद देईन. त्यांच्या स्मृती जागवण्याचं आणि लोकोत्तर कार्य करण्याचा तुम्ही जो वसा घेतलेला आहे तो असाच तुम्ही कायम ठेवा आणि अहिल्यादेवींचं स्मरण आपल्या सगळ्यांना कायमस्वरूपी राहावं असं कार्य करत राहा. हाच या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना संदेश देते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी की जय.